मित्रो नमस्कार. 107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक मालिका नवयुगाची ज्ञानमाला. ही कार्यक्रम मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण कॅम्पस टू कॉर्पोरेट याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत रुपाली देशपांडे आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे श्रीदत्तने. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. आपल्याला माहितीच आहे की या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना भेटतो आहोत. त्यांनी त्यांच्या विषयामध्ये खूप चांगलं काम केलं आहे, करत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते अनेक साऱ्या मराठी तरुणांना मदत करतायत, सहकार्य करतायत त्यांचं करिअर, त्यांचं आयुष्य पुढे घेऊन जात असताना. अनेक सारे सॉफ्ट स्किल्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांना मदत करतायत. आज अशीच एक व्यक्ती, अशीच एक तरुणी माझ्यासमोर बसलेली आहे. अतिशय चमकदार डोळ्यांची आणि चेहऱ्यावरती एक खूप ब्रॉड स्माईल असणारी एक मुलगी माझ्यासमोर बसली. तिचं नाव आहे रुपाली देशपांडे. तिचा परिचय मी थोडक्यात करून देतो. खरं तर विद्या आणि श्रीरंग देशपांडे यांची ही मुलगी आपल्या पुण्यातल्या MIT मधून तिने ENTC अर्थात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. त्याच्यानंतर काही वर्ष खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत असताना स्वतः काही शोधण्याचा प्रयत्न केला आणि मग ब्रेक घेऊन US मध्ये MBA करायसाठी गेली होती. रुपाली देशपांडे हे तिचं नाव असलं तरी आत्ताचा तिचा रोल असा आहे की ती US मध्ये NVIDIA या मोठ्या कंपनीमध्ये ती AI लर्निंग स्पेशलिस्ट म्हणून काम करते. रुपाली, खूप खूप स्वागत आहे विद्यावाणीच्या या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. मी आत्ता सांगत होतो आमच्या सगळ्या श्रोत्यांना की AI लर्निंग स्पेशलिस्ट म्हणून काम करत आहे. आता अलीकडं आम्ही दिवसातून किमान 90 वेळा तरी हा शब्द ऐकतो, वाचतो किंवा कुठेतरी पाहतो आणि तिथं तुम्ही स्पेशलिस्ट म्हणून काम करता. खूप छान, खूप अभिनंदन. थँक्यू. नेमकं काम काय असतं? आता कसं झालं ना, हे AIचं जे युग आहे, रोज गोष्टी बदलत आहेत आणि थोडं अनसर्टनिटी पण आहे की इट्स व्हेरी हार्ड टू कॅच अप विथ थिंग्स. तर जेव्हा 2022 मध्ये AIचं रेव्होल्युशन चालू झालं, ChatGPTनी जे सुरुवात केली, त्यावेळेला आमचे NVIDIAचे पार्टनर्स होते. ते म्हणाले की नाही, हे सगळं ठीक आहे, हे AI वगैरे ऑपॉर्च्युनिटी खूप आहे ह्याच्यामध्ये, पण आम्हाला हे AI लँग्वेज कशी बोलायची, हे विकायचं कसं या ह्याच्यामध्ये, तर हे आम्हाला माहित नाही, तर आम्हाला शिकवा. तर आमच्या टीमने एक करिक्युलम सेट केला की आपण एक 2 दिवसाचं वर्कशॉप घेऊ त्या पार्टनर्सना आणि त्यांना आपण एक AIची ओळख करून देऊ आणि हे कसं पोझिशन करायचं कस्टमर्सना, एक टेक्निकल अँगल त्यांना देऊ जेणेकरून ते कस्टमर्सशी बोलून त्यांचा बिझनेस एक्सपॅन्ड करू शकतो. तो एक एक्सपेरिमेंट म्हणून चालू केला आणि त्यानंतर तो इतका फेमस झाला की सगळे पार्टनर्स आमच्याकडे आले, नाही आम्हालाही हवंय असं म्हणून तो इट टर्न इनटू अ फुल ब्लोन प्रोग्राम. आणि मग त्यानंतर मग एक 6 महिन्यानंतर मी ऑन बोर्ड आले आणि मग मी आता हे वर्कशॉप्स लीड करते, मी शिकवते. तेच माझं काम आहे. AI लर्निंग स्पेशलिस्ट जरी असलं तरी मला नाही वाटत कोणी AI मध्ये स्पेशलिस्ट आहे एक्सेप्ट फॉर फ्यू पीपल, कारण आपण सगळे शिकतो आहोत. तर तेच माझं काम आहे आता की मी शिकवते आणि मला शिकवायची खूप आवड आहे आणि आय थिंक दिस वॉज अ परफेक्ट ऑपॉर्च्युनिटी. आणि आता तुझ्याकडे जो रोल आहे तो आहे टीचिंग अँड एज्युकेशन मध्ये. खूप साऱ्या तरुणांशी संबंधित असेल. आता मूळच्या विषयाकडे आपल्या जाऊयात. खरं तर आजचा जो विषय आहे आपला गरजे मराठी ग्लोबलच्या माध्यमातून ही जी मालिका आपण नवयुगाची ज्ञानमाला सुरू केलेली आहे, त्यामध्ये आपण तरुणांना कॅम्पस टू कॉर्पोरेट या कार्यक्रमाबद्दल सांगणार आहोत. हा कार्यक्रम नेमका काय आहे, त्या कार्यक्रमाचे उद्देश काय आहेत, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, हे सगळं आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात. तुझी ओळख तर आता सगळ्या आपल्या श्रोत्यांना झालेलीच आहे. मला सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की कॅम्पस टू कॉर्पोरेट हा कार्यक्रम नेमका काय आहे आणि त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? मी 2015 मध्ये US मध्ये गेले MBA करायला आणि त्यावेळेला मला खूप चांगले चांगले मेंटर्स भेटले तिकडे. आणि त्यावेळेला कसं जॉब शोधायचा, ह्या सगळ्या नवीन देशात होतो, तर खूप सारे चॅलेंजेस होते आणि खूप शिकले मी त्याच्यात ना. आणि मला NVIDIA मध्ये इंटर्नशिप मिळाली आणि त्यानंतर फुल टाइम ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्याच वेळेला NVIDIA खूप लाईमलाईट मध्ये आली होती. तर तेव्हा मला खूप जण रीच आउट करायचे, इव्हन आमच्या कॉलेजची अल्युमनाय म्हणून एक्झिस्टिंग स्टुडंट्स पण रीच आउट करायचे की आम्हाला जॉब हवाय,
कुठे शोधता येईल, एनव्हिडियामध्ये काही आहे का, तर त्याच्या थ्रू मग मी त्यांना थोडं मेंटर करायला सुरू केलं. माझ्या बाजूने माझे जे काही लर्निंग्ज आहेत ते मी त्यांना माझ्या बाजूने सांगायला सुरुवात केली आणि इट वॉज व्हेरी व्हॅल्युएबल फॉर देम. असं 100 मुलांशी तरी मी बोलले असेल गेल्या 3-4 वर्षांमध्ये. आणि त्याच वेळेला हे एआयचं युग इतकं फास्ट बदलत होतं की कन्फ्युजन खूप होतं. नक्की करायचं काय आहे, नॅव्हिगेट कसं करायचं, तिथं विजा इश्यूज असतात, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यावेळेला मला असं वाटायचं की मुलांसाठी आपण एक काहीतरी, आज मी फक्त 1-on-1 एक जेवढे मला प्रोएक्टिव्हली रीच करतात मी त्यांनाच फक्त मेंटर करू शकते. तर म्हटलं एक असं प्रोग्राम आपल्याला करायला पाहिजे. आणि त्याच वेळेला माझी गरजे मराठी ह्या संस्थेशी ओळख झाली. इट वॉज अर्ली 2020 आणि तेव्हा त्या ह्याच्यामध्ये मी आनंद गाणू त्यांच्याशी बोलले आणि हा सगळ्यांनाच अनुभव हा येत होता की स्टुडंट्स आर रिअली स्ट्रगलिंग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर आपण ऍज अ कम्युनिटी वी हॅव टू कम टुगेदर आणि आपण त्यांना मदत करूया. तर म्हणून मग हा मी एक करिक्युलम तयार केला 4 आठवड्याचा की आपण स्टुडंट्सना एक थोडंसं एक स्ट्रक्चरली गाईड करू की तुम्ही हे जे जॉब सर्च प्रोसेस आहे ही जॉब सर्च प्रोसेस न हे करता एक थोडासा एंटरप्रेन्योरियल माइंडसेट तुम्ही डेव्हलप करा आणि त्याच्यामुळे तुम्ही काय व्हॅल्यू ऍड करू शकता इंडस्ट्रीमध्ये. त्या ऍस्पेक्ट्सनी आम्ही स्ट्रॅटेजीज शेअर करतो आणि त्यांना काही असाइनमेंट्स देतो आणि असा आमचा हा 4 आठवड्याचा प्रोग्राम आहे जो आम्ही स्टुडंटसाठी रन करतो. खरं म्हणजे फक्त आपल्या महाविद्यालयातली एक मोठी ताई तिकडे गेली आणि मी तिला रोज विचारून ठरवतोय की मला तिकडे यायचंय कसं, मग माझ्या आणखीन एका मित्राला रेफर केलं. असं करता करता आता शेकडो विद्यार्थ्यांना आपण गाईड करतो आहोत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि कॅम्पस टू कॉर्पोरेट याच्यामध्ये जे काही 4 आठवड्यांचा जो काही करिक्युलर तयार केलेला आहे, जो काही अभ्यासक्रम आहे तो शिकत असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये कुठलेही मुद्दे किंवा कुठलेही मूल्य त्यांच्यात असावीत असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यात पहिला तर माझ्या अनुभवावरनं मला फोन यायचे तेव्हा स्टुडंट्स म्हणायचे की मी पुढच्या महिन्यात ग्रॅज्युएट होतोय किंवा होतीये आणि मी आता जॉब सर्च चालू केलाय, तर मी कसं काय सुरुवात करू, किंवा रिझल्ट येणार आहे आता उद्या तर मी सुरू करतो. तर माझी पहिली रिॲक्शन माझ्या मनात अशी होती की ऍक्च्युली हे डे 1 पासून करायला पाहिजे. हे ऍक्च्युली खूप लेट झालंय बट डझंट मॅटर. सो द फर्स्ट थिंग इज की हे जे सगळे एफर्ट्स आहेत हे डे 1 पासून जेवढे लवकर तुम्ही सुरू कराल, अगदी डे 1 नाही, जितक्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढं इट इज बेटर. आणि आम्ही त्याच्यामध्ये काय सांगतो त्यांना की तुम्हाला काय करायचंय ह्याची थोडीशी क्लॅरिटी आणण्यासाठी त्यांना काही फ्रेमवर्क्स देतो, आम्ही मदत करतो की तिथून तुम्ही सुरुवात करा. कारण पुढचा प्रश्न मी जेव्हा त्यांना विचारायचे की मग कशामध्ये जॉब बघतीयस किंवा बघतोयस, तर त्यांचं असं नाही, कशातही चालेल, जो मिळेल तो. आता असं असलं की देन असं म्हणजे आपण एखादी सुई एका ओशनमध्ये शोधतोय ह्या टाईपमध्ये असं होतं राईट, देन यू गेट लॉस्ट इन दॅट. तर त्याच्यामुळे आम्ही सुरुवात केली की ती क्लॅरिटी कशी आणायची. तर एकदा ते ठरलं की मग दुसरं सगळ्यात महत्वाचं की इंटर्नशिप मिळवायची. डोंट लुक फॉर जॉब्स बट लुक फॉर गुड इंटर्नशिप. आय थिंक ते मला माझ्या नोकरी शोधायच्या ह्याच्यामध्ये खूप उपयोगाला आलं की इंटर्नशिप मिळवणं खूप सोपं आहे रादर दॅन फुल टाइम ऑपॉर्च्युनिटी. आणि ती इंटर्नशिप फुल टाइम ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट होण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. सो दॅट बिकम्स युअर इझी पाथ. तर ती इंटर्नशिप कशी मिळवायची आणि त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजीज आहेत की फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रोएक्टिव्हली काही प्रोजेक्ट्स करा, तुम्ही नेटवर्किंग करा. त्या नेटवर्किंगमध्ये तुम्ही बेसिकली तुमच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोला. त्यानंतर काही हॅकथॉन्स असतात, तर अशा कॉन्फरन्सेस असतात, तर अशा ठिकाणी जा. तर अशी एक आम्ही स्ट्रॅटेजी त्यांना सांगतो. आणि ह्या सगळ्याला वेळ लागतो. आणि हे करत असताना ना ऑफकोर्स नोकरी मिळवणं, इंटर्नशिप मिळवणं हे तर आहेच, पण तुमचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह शुड बी टू लर्न. आणि द आउटकम शुड बी इंटर्नशिप किंवा जॉब, नॉट दॅट की जॉब किंवा हे डोळ्यासमोर न ठेवता इज मोर अबाउट लर्निंग अँड देन आउटकम विल डेफिनेटली बी. म्हणजे आपण गीतेत म्हणतो ना तसंच आहे ते की तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा. तर तसं आहे, लर्निंग तुमचं ऑब्जेक्टिव्ह असू देत, नोकरी ऑटोमॅटिकली तुम्हाला मग त्याचा आउटकम आहे मिळून जाते. तो थोडासा हा माइंडसेट आम्ही स्टुडंट्सना सांगतो. खरं तर हे असंच असायला हवं की आपण नोकरीचा किंवा व्यवसायाचा जो विचार आहे तो अगदी सुरुवातीपासून करायला हवा. हा एक मुद्दा झाला. तसंच माइंडसेट, आपली मानसिकता अशीच असायला हवी की आपण आधी त्या क्षेत्रामध्ये शिकायला हवं आणि मग पुढे आपोआप ऑपॉर्च्युनिटीज मिळतीलच. पण मग ही जी सगळ्यात महत्वाची जी कौशल्य आहेत की ज्यांना स्किल्स म्हणतात, ही विद्यार्थी कशी मिळवू शकतात किंवा त्यांनी कशी मिळवायला हवीत? का थेट फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला हवं? नाही, एस्पेशली आताच्या युगात कान, नाक, डोळे सगळं उघडं ठेवून काय चाललंय आजूबाजूला बघा. आय थिंक ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते केलं की तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल की इंडस्ट्रीमध्ये काय ट्रेंड्स चालू आहेत. आणि नोकरी शोधायचा हा माइंडसेट न ठेवता मी कॉन्ट्रीब्यूट काय करू शकेल इंडस्ट्रीला.
तो हा एंटरप्रिन्युरियल माइंडसेट आहे, थोडा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट, की ही इंडस्ट्री आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहेत, ट्रेंड्स काय आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस आहेत, प्रॉब्लेम्स आहेत आणि मी कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो किंवा माझ्याकडे काय स्किल्स आहेत आणि माझी आवड काय आहे. फक्त आपण जनरली असं इथे स्कोप आहे, स्कोप आजकाल सगळीकडे आहे, तर मोस्टली की मी कुठे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो किंवा शकते आणि माझ्या नॉलेजचा त्या पर्टिक्युलर कंपनीला कसा उपयोग. आय थिंक स्किलपेक्षा हा माइंडसेट खूप गरजेचा आहे आणि एकदा हा माइंडसेट आला ना तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला लागतो. मग इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड्स काय चालू आहेत, अच्छा इकडे चॅलेंज आहे, मग इथे गॅप्स आहेत, मग माझं हे स्किल इकडे येऊ शकतं, मग मला काय आवडतं. मग तुम्ही कॉन्फरन्सेसला जाता, अरे मला अजून थोडं शिकायचं आहे, अच्छा इथे ह्या स्टार्टअप्स आहेत 4, ह्या पण काम करतात, फक्त एनव्हिडिया गुगल या मोठ्या नाही आहेत, आता ओपन एआय पण स्टार्टअपच होती राईट, पण कुठल्या कुठे अशी एखादी स्टार्टअप असू शकते. तर ह्या सगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो तुम्हाला आणि मग तुम्ही लोकांशी बोलता. आय नो आजचं खूप ऑनलाईन जग आहे, पण माझं असं पर्सनल मत आहे की जेवढं तुम्ही बाहेर पडून लोकांशी ऍक्च्युअली इन पर्सन बोलाल तेवढं खूप तुमचा ज्ञानात तुमच्या 10x भर पडतो, रादर दॅन तुम्ही ऑनलाईन काहीतरी ChatGPT गुगल सर्च वगैरे करण्यापेक्षा. स्टील दॅट, तर आय थिंक ते स्किल इंटरपर्सनल कम्युनिकेशन जे आपण म्हणतो ते आपल्याला नोकरीमध्ये पण मग उपयोगाला येतं, कारण आजकाल कोलॅबरेशन खूप महत्वाचं आहे. कुठलीही कंपनी घ्या, स्टार्टअप घ्या, ती ग्लोबल आहे, तुम्हाला कम्युनिकेट करायला लागतं. तर ह्या सगळ्या स्किल्स ऑटोमॅटिकली तुमचं तुम्हालाच कळायला लागतं की काय स्किल्स मला हव्या आहेत आणि मग तुम्ही ऑर्गॅनिकली ग्रो होत जाता. ही खरी गोष्ट खूप मोठी आहे. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर आपण ऐकतो आहोत नवयुगाची ज्ञानमाला आणि आज आपल्याला रुपाली देशपांडे मार्गदर्शन करतायत की आपण एखाद्या व्यवसायासाठी, नोकरीसाठी स्वतःला कसं तयार करू शकतो. रुपाली मगाशी म्हणालीस की आपण एखाद्या समुद्रात सुई शोधण्यापेक्षा किंवा आपल्यासाठी नोकरी शोधत बसण्यापेक्षा, जगात नोकऱ्या लाखो करोडो आहेत, ते शोधत बसण्यापेक्षा मी स्वतः कशामध्ये फिट आहे हे पहिल्यांदा शोधणं गरजेचं आहे. खरं म्हणजे बाहेर शोधण्याच्या आधी स्वतः आतमध्ये शोधायला सुरू करायला पाहिजे. हेच सांगत असताना तू हेही म्हणालीस की अनेक साऱ्या लोकांना इन पर्सनल भेटणं पण खूप गरजेचं आहे, त्याचबरोबर लोकांशी जोडलं जाणं गरजेचं आहे. आता जे शिकतायत विद्यार्थी, त्यांचं जे विश्व आहे ते खरं तर ते लिमिटेड आहे. अशा वेळेला मग महाविद्यालयांकडून ज्या काही संधी असतात, म्हणजे कदाचित इंटर्नशिप असेल, ऑन जॉब ट्रेनिंग असेल किंवा काही प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स असतात, तर हे मदत करू शकतात का, त्यांची कशी मदत होते? डेफिनेटली. बऱ्याच वेळेला आता एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा इंडस्ट्री बरोबर खूप चांगला कोलॅबरेशन असतो, तर इंडस्ट्रीज इन्स्टिट्यूट्समध्ये येतात, तर त्यावेळेला ते सेमिनार्स अटेंड करणं, त्यांच्याशी बोलणं, किंवा जर एखादी कंपनी येणार असेल, इधर कॅम्पसला येणार असेल किंवा जनरल एक टॉक द्यायला येणार असेल, तर जनरली त्या कंपनीबद्दल थोडंसं सर्च करणं की ती कंपनी कशामध्ये आहे, त्याचे काय चॅलेंजेस आहेत, कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये ऑपरेट करते, हा सगळा थोडासा अभ्यास करून त्यांच्याशी इंटरॅक्ट करणं. कारण शेवटी कंपनीजना पण असे लोक हवे असतात जे क्युरियस आहेत. फक्त त्यांना जॉब नाही द्यायचा ना त्यांना, की तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट करू शकता. तर त्याच्यासाठी हा सगळा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे आणि आय थिंक एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स खूप मदत करतायत ह्याच्यामध्ये की कंपनीजना स्टुडंटशी कनेक्ट करून द्यायचं. पण शेवटी आपण म्हणतो ना की घोड्याला पाण्यापर्यंत अडू शकतो पण पाणी प्यायचं तर तोपर्यंत आहे. पण शेवटी विद्यार्थ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन स्वतःला तयार करून त्यांच्याशी बोलून आणि हॅव्हिंग अ व्हेरी ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन की अरे हे माझे स्किल्स आहेत, मी कुठे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, मला वाटतं इथे, काय वाटतं तुम्हाला, रादर दॅन जस्ट आस्किंग की मला जॉब हवाय. त्याच्यापेक्षा जर हे कॉन्व्हर्सेशन केलं ना, हे खूप आवडतं आणि तेव्हा मग त्यांचे पण नाही हा मुलगा ही मुलगी काहीतरी वेगळी आहे, त्यांचाही माइंडसेट थोडासा चेंज होतो. किंवा मी अजून एक म्हणेन की युनिव्हर्सिटीज किंवा महाविद्यालय प्रोजेक्ट्स देतात, खूप छान प्रोजेक्ट्स आहेत, इंडस्ट्री प्रोजेक्ट्स आहेत. पण कसं असतं ना, इन्स्टिट्यूट्सना पण लिमिटेशन असतात, राईट, सेमिस्टर पॅटर्न असतो, तुम्हाला तेवढ्या वेळा ते संपवायचे असतात. तर कधी कधी होतं ते प्रोजेक्ट्स लिमिटेड होतात, पण ऍज अ स्टुडंट तुम्ही ते प्रोजेक्ट्स घेऊन एनहान्स करू शकता त्याच्यावर. सो रादर दॅन फाइंडिंग समथिंग न्यू, त्याच्यामध्ये नवीन फीचर्स ऍड करा, त्याच्यामध्ये एनहान्समेंट करून, तर तसं तुम्ही तुमचे स्किलसेट आणि तुमचं नॉलेज वाढवा. तर ह्या सगळ्या गोष्टी जे युनिव्हर्सिटी तुम्हाला देतंय ते घेऊन तुम्ही अँप्लिफाय करा, हे मी सांगेन. खरं तर असं प्रयोग करणारी किंवा अशा पद्धतीनं या मार्गावरती चालणारी एक मुलगी मला माहिती आहे, रुपाली देशपांडे, जी पुण्यामध्ये एनव्हिडियामध्ये काम करत असताना मग जेव्हा ती तिकडे MBA करायला गेली त्याच्यानंतर मग तिथे आता पूर्ण वेळासाठी काम करते आणि शिवाय इतर मुलांना पण गाईड करते. अशी काही उदाहरणं तुला माहिती आहेत का की ज्यांनी असं एखाद्या प्रोजेक्टमध्ये सुरू केलं आणि आता खूप चांगलं नाव कमावलेलं आहे? हो, डेफिनेटली. मी एक माझ्या कलिगबद्दल सांगू शकेन. तो जस्ट न्यू कॉलेज ग्रॅज्युएट होता, तो सुरुवात त्यानं केली होती, अमेरिकन कलिग तो. हे मी उदाहरण नेहमी माझ्या वर्कशॉप्समध्ये देते मी स्टुडंट्सना, की फक्त काम करणं पण गरजेचं नाहीये, ते पब्लिश करणं पण गरजेचं आहे.
खूप महत्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळेला आपण थोडंसं बिचकतो ह्या याच्यामध्ये. आणि लिंक्डइन हे खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यामध्ये. तर मी असं प्रोजेक्ट करा आणि तुम्ही लिंक्डइनवर ते पब्लिश करा. तर माझ्या एक कलिगचं उदाहरण आहे, जेव्हा कोविड जस्ट चालू झाला होता, दिस वॉज 2020, त्यावेळेला सांता क्लारा काउंटी जे आहे तिकडे, म्हणजे तिथली म्युन्सिपॅलिटी आपण म्हणतो, तर त्यांनी ना एक डेटा पब्लिश केला होता त्यांच्या वेबसाईटवर, की जनरल की आता ह्याच्यामध्ये किती कोविड बेड्स लागणार आहेत, कधी यू नो यू गोइंग टू रन आउट ऑफ कपॅसिटी, सगळे मॉडेल्स त्यांनी क्रिएट केले होते, ते पब्लिश केले होते आणि डेटा पण होता. तर त्यांनी काय केलं, माझ्या त्या कलिगनी तो डेटा सगळा घेतला आणि त्याची पॅशन होती डेटा सायन्स, आणि त्यांना मॉडेल्स बनवले आणि ते पब्लिश केले त्याच्या लिंक्डइनवर. तर ते त्या सांता क्लारा काउंटीच्या एका हेडनी बघितले किंवा त्यांच्या कलिग्सनी, आणि त्यांनी त्याला कॉन्टॅक्ट केला आणि तो म्हटला की अरे तुझे मॉडेल्स ना आमच्यापेक्षा जास्त अॅक्युरेट आहेत, तर तू आम्हाला येऊन मदत करशील का. तर तो ऍक्च्युली त्या काउंटीमध्ये बसून त्यानं स्पेशल परमिशन घेतली होती, कारण सगळं बंद होतं, आणि तो 1.5 आठवडा त्यांच्याबरोबर बसून त्यांच्या डेटा सायंटिस्टना त्यानं ट्रेन करून त्यानं ते मॉडेल्स त्यांना ते जास्त अॅक्युरेट केले त्यानं ते मॉडेल्स बसून. तर म्हटलं हा जो माइंडसेट आहे, इट्स नॉट पार्ट ऑफ हिज जॉब, इट वॉज जस्ट आउट ऑफ पॅशन. तर असे मी बरेच स्टुडंट्सही बघितले ज्यांना मी सांगते की तुमची म्हणजे एखादी पॅशन असेल तर तुम्ही स्वतःहून हे प्रोजेक्ट्स वेट करू नका, कोणीतरी येऊन तुम्हाला काम देईल, तुम्ही करा आणि ऑटोमॅटिकली लिंक्डइनवर पब्लिश करा. लोकांना कळतं काय आहे, रिक्रुटर्स ऑटोमॅटिकली तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. अशी बरीच उदाहरणं आहेत स्टुडंट्सनी केलेली, स्वतःहून प्रोजेक्ट्स केले, लिंक्डइनवर पब्लिश केले आणि मग त्याच्यानंतर त्यांना इंटरव्ह्यूचे कॉल्स आले. सो विदाउट अप्लाइंग एनिवेअर और विदाउट गोईंग थ्रू दॅट ट्रेडिशनल हे एक मी माझ्या कलिगचं उदाहरण मी दिलं, आणि अशी बरीच आहेत अनेक सारी उदाहरणं आहेत की ज्यांनी आपल्याला नंतर खूप मोठं काम करतात. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर आपण ऐकतो आहोत नवयुगाची ज्ञानमाला. या मालिकेमध्ये रुपाली देशपांडे आपल्याला सांगतायत की आपण जॉबच्या शोधात वाट बघत बसायचं रे. तो काळ गेला आता की वर्तमानपत्रांच्या जाहिराती चाळत बसायचं. आता तुम्हाला सगळ्या एका क्लिकवरती जॉब्स मिळत आहेत. पण आपण एखाद्या जॉबसाठी कसे तयार आहोत, किंवा आपण एखाद्या कोणत्या नेमक्या कामासाठी स्वतःला तयार करू शकतो, हे आपण शोधलं पाहिजे. आता मगाशी आपण सांगितलं श्रोत्यांना की आपण प्रॅक्टिकल्समधून, काही प्रोजेक्ट्समधून, इंटर्नशिपच्या माध्यमातून देखील आपल्याला अशा संधी मिळू शकतात. पण मग मगाशी बोलता बोलता 1-to-1 कनेक्ट करणं किंवा काही हॅकॅथॉन्स असतील, असे काही वेगळे मार्ग आहेत का की जिथून आपण जास्त कनेक्ट होऊ शकू? कारण विद्यार्थ्यांना आता पुणे असेल किंवा आपल्या आजूबाजूला महाराष्ट्रातले अनेक सारे मराठी विद्यार्थी आहेत ज्यांना कनेक्ट होण्यालाच काहीशा अडचणीत, काय हेजिटेशन असेल, कदाचित मुलं खूप लाजरी बुजरी असतील किंवा तितकी कॉन्फिडंट नसतील. तर अशा कुठल्या संधी असतात की जिथे त्यांनी जायला पाहिजे? ऍब्सोल्युटली, जसं तुम्ही सांगितलं हॅकॅथॉन, एस्पेशली जे टेक्निकल फील्डमध्ये आहेत किंवा इव्हन बिझनेस हॅकॅथॉन्स पण असतात, नॉट जस्ट टेक्निकल, राईट. आय थिंक इट इज द बेस्ट प्लॅटफॉर्म. तर मी एक उदाहरण देईन. कॉलकॉम कंपनी, आय थिंक आपल्याला माहिती आहे राईट सगळ्यांना, तर ती दरवर्षी हॅकॅथॉन रन करते. आय डोंट नो ते आता करतात, पण आय थिंक पासमध्ये ते करायचे. आणि जे 3 विनिंग टीम्स असतात, दे गेट अ चान्स टू प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द सीईओ. सो इमॅजिन की केवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतो ह्याच्यामध्ये. सो हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे मला असं वाटतं. हॅकॅथॉनमध्ये, कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंट करणं हा एक दुसरा आहे, कारण तुम्हाला डायरेक्ट व्हिजिबिलिटी मिळते ह्याच्यामध्ये. अरे काहीतरी वेगळं ह्यांनी प्रेझेंट केलंय, आणि तिथे 100-1 जण असतात जे तुमचा टॉक ऐकत असतात, आणि दे आर ऑल्सो लुकिंग फॉर स्किल्स. सो तिथे मॅचिंग डायरेक्टली तिथेच होतं. तर ह्या सगळ्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर डेफिनेटली एक्सप्लोअर करा. मी एकच सांगेन, करत राहा. जरुरी नाही की तुम्ही एक गोष्ट केली आणि ती झाली, असं नाही. तुम्ही 10 गोष्टी केल्यावर 2 गोष्टी वर्क होतात, असं आहे. बट द होल थिंग इज करत राहा. पण लर्निंग जे तुम्हाला त्या 8 गोष्टींमधून मिळतं, जरी ती गोष्ट झाली नाही, इट इज ह्यूज, विच यू कॅन अप्लाय टू दॅट द अदर 2 विच वर्कड आउट. सो माझं एकच आहे की तुम्ही करत राहा. मतलब कान, नाक, डोळे सगळं उघडं ठेवा. काय चालू आहे, कुठे कॉन्फरन्स चालू आहे, इन पर्सन जा. कोणी जर तुमच्या नेटवर्कमध्ये आहे, जे कधी कधी असं होतं ते लिंक्डइनवर टाकतं, अरे मी सपोज सॅन फ्रान्सिस्कोला येतो ह्याच्यामध्ये, अँड इफ यू नो दॅट पर्सन, मेक एन एफर्ट टू मीट दॅट पर्सन. नाही म्हणेल तो, पण अगदी रीच आउट, राईट. आणि माझा अनुभव असा आहे की मी ज्यांना आतापर्यंत रीच आउट केले मीटिंगसाठी, कोणी नाही म्हणलेलं नाहीये. आणि कारण लोक ना खूप मदत करायला तयार आहेत, पण त्याच मुलांना मदत करायला तयार आहेत ज्यांना एफर्ट्स टाकायचे आहेत, इच्छा आहे. मला खूप अगदी सांगावंसं, आणि हे प्रत्येक प्रोफेशनलला तुम्ही विचारलं तर सांगेन. जर एखादा स्टुडंट किंवा कोणी स्टुडंट पण नाही, प्रोफेशनल तुमच्याकडे आला आणि म्हणा मला जॉब हवाय, विरा नव्हे. कारण जॉब्स असे नाही आहेत, राईट. ह्याच्यामध्ये लिमिटेशन्स असतात. ह्याच्यामध्ये मी कॉर्पोरेटमध्ये असेल किंवा मी एंटरप्रेनर असेल, लिमिटेशन असतात. पण जेव्हा एखादी व्यक्ती रिच आउट करते की मला शिकायचंय, मला ॲडवाईस हवी आहे, किंवा मी ह्याच्यामध्ये स्पेसिफिक इंडस्ट्रीमध्ये मी रिसर्च करते आणि आय सी की तुमची एक्सपर्टीज आहे, कॅन यू गाईड मी ऑन दिस, वी जम्प इन.
कारण इथे ऍक्च्युली काहीतरी मदत करायची हे आहे आणि समोरून त्या मुलींनी एफर्ट्स टाकले आहेत आणि त्या कॉन्व्हर्सेशन्स मधनं मग असं होतं, हो तू खरंच चांगलं माहितीये का, माझी एक कलिग आहे या कंपनीमध्ये, शी इज ऍक्च्युअली लुकिंग आउट, सो लेट मी कनेक्ट यू टू. तर हे अशी ऑर्गॅनिक कॉन्व्हर्सेशन्स होतात ह्याच्यामधनं. खरं म्हणजे जगात सगळीकडे असंच आहे की जेव्हा मला कामाची गरज असते तेव्हा कोणाला तरी त्याचं काम करून घेणारा माणूस तर हवा असतोच आणि म्हणूनच असे जोडले जातात. पण आपण ज्या विद्यार्थ्यांविषयी बोलतो आहोत, कॉलेजमध्ये असणारे सगळे जे विद्यार्थी आहेत, तर समजा नॉन टेक्निकल किंवा नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणारे विद्यार्थी, त्यांच्यासाठी देखील अनेक साऱ्या स्पर्धा आहेत. पण बरेचदा असं होतं की उद्योगातल्या ज्या समस्या आहेत त्या या विद्यार्थ्यांच्यापर्यंत थेट तशा येत नाहीत. तर त्या समस्यांचा अनुभव येणं किंवा तशा त्यांना थेट भिडणं, याशिवाय तिथल्या तज्ञांशी नेटवर्किंग करणं हे थोडंसं अवघड जातं. तर तिथं नेमकं कसं जावं, त्या उद्योगातल्या समस्या बरेचदा येत नाही, काही नवीनच करायला आम्हाला येतं, काही आहे त्यात काहीतरी डेव्हलपमेंट करूयात, तर ते कसं करावं? म्हणजे तुमचा स्पेसिफिकली प्रश्न आहे की ह्या स्टार्टअप्स या उद्योगांकडे कसं अप्रोच कसं व्हायचं कसं. तर मी जेव्हा MBA करायला गेले होते तिकडे, तर मी माझ्या सिनियर्सशी बोलत होते, कारण एक खूप कॉमन प्रॉब्लेम होता की जॉब नाही मिळत आहे ह्याच्यामध्ये. तर एक माझ्या खूप स्मार्ट माझा जो सिनियर होता त्यानं मला सांगितलं होतं, अमेरिकन होता, तर त्यानं सांगितलं होतं की हे जे स्टार्टअप्स आहेत ना, जनरली हे खूप टेक ओरिएंटेड स्टार्टअप्स असतात, स्पेशली सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असे. तर त्यांनी सांगितलं होतं की मी काय केलं की मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांना म्हणलं की साधारण काय तुम्हाला कुठे मदत हवी आहे, तुम्हाला मार्केट रिसर्च करायचं आहे का, तुम्हाला बिझनेस मॉडेल बनवायचं आहे का, कारण त्याच्यामध्ये ते थोडेसे, कारण ते व्हेरी टेक्निकल पीपल. आणि तो म्हणला मी त्यांच्यासाठी फ्रीमध्ये प्रोजेक्ट्स करत होतो त्या ह्याच्यामध्ये. आय अंडरस्टँड हे थोडंसं डॉन्टिंग आहे जाऊन डायरेक्टली अप्रोच करणं, लिंक्डइन आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. तिथे गरजे मराठी सारख्या संस्था मी म्हणेन, कारण कसं असतं ना, आपला मराठी माणूस थोडंसं आपला एक कम्फर्ट फॅक्टर असतो राईट त्याच्यामध्ये. तर अशा या फोरम्सला जर तुम्ही जॉईन झाला, आणि मी काही असेल गरजे मराठी किंवा इक्विव्हॅलंट तुमच्या याच्यामध्ये कुठली प्रोफेशनल ऑर्गनायझेशन असेल, आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये मी बघितले स्टुडंटसाठी काहीतरी इनिशिएटिव्ह असतोच. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ एक्सप्लोरिंग. मी सजेस्ट करेन की तुम्ही तिकडे जा आणि तिथे जर काही स्टार्टअप्स असतील, एंटरप्रेनर्स किंवा कॉर्पोरेट्स पण असतील त्या ह्याच्यामध्ये, कॉर्पोरेट्सना पण प्रोजेक्ट्सची, रिसर्चची किंवा ह्या सगळ्या ह्याची गरज असते, तर तुम्ही तुमच्या कम्फर्टनी सुरू करा. मी म्हणत नाही अजिबात अगदी आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन जाऊन रॅन्डम सीईओशी बोला वगैरे, दॅट्स व्हेरी इम्प्रॅक्टिकल. पण तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये जे काही असेल तिथून सुरुवात करा, हेच मी सांगेन. म्हणूनच म्हणलं की बाहेर पडून इन पर्सन इंटरॅक्शन, ग्रुप्स जॉईन करा, तुम्ही कॉन्फरन्सेसमध्ये जा, 10 पैकी 1 माणूस तरी तुम्हाला नक्की भेटेल जिथे तुम्ही तुमचं हे कॉन्व्हर्सेशन तुम्ही करू शकाल. आणि तिथे मग थोडंसं तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला पाहिजे, कारण मग तुम्ही बोललाच नाही तर मग अवघड आहे. पण ऍटलीस्ट तुमच्या कम्फर्ट फॅक्टर पासून तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये सुरू करा. नक्कीच. खरं तर रुपाली, तुझ्याशी बोलताना असं वाटतं की या गप्पा ऐकत राहतात आणि श्रोत्यांना देखील माहिती आहे की तेही ऐकतायत मन लावून, कारण एवढी महत्वाची आणि अशी वेगळी माहिती त्यांना आपण देतो आहोत की शिक्षण सुरू करतापासूनच त्यांना कॉर्पोरेटमध्ये जायची जी स्वप्न पाहत आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग सांगतेस तू. मला तुझ्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्यात, पण आज नवयुगाची ज्ञानमाला या मालिकेमध्ये वेळेचं बंधन पाळता आपण थांबूयात. पण उद्या पुन्हा एकदा तुला आम्ही आमंत्रित करतो विद्यार्थ्यांशी बोलायला, आमच्या अनेक साऱ्या तरुणांशी गप्पा मारण्यासाठी. आज इथं आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मित्र, आताच आपण कॅम्पस टू कॉर्पोरेट या विषयावरील रुपाली देशपांडे यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकलं. त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. या कार्यक्रमाचा भाग पहिला आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचा पुढील भाग दुसरा आपण उद्या विद्यावाणीवरून सकाळी 11 वाजता ऐकणार आहोत. मित्रो, नवयुगाची ज्ञानमाला ही कार्यक्रम मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 4 वाजता ऐकू शकता. या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप किंवा SMS करा 744-722-1074 अर्थात 7447221074, किंवा तुम्ही आम्हाला मेल करू शकता vidyawani@gmail.com. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ 107.4 FM वर. आपला आवाज आपला रेडिओ. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आपण कॅम्पस टू कॉर्पोरेट या विषयावर
रुपाली देशपांडे यांच्याकडून माहिती घेत आहोत. काल या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करीत आहोत. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो विद्यावाणी कम्युनिटी रेडिओमध्ये, अर्थात 107.4 FM वर. हा कार्यक्रम आहे नवयुगाची ज्ञानमाला. गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आपण प्रसारित करत आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये काल आपण रुपाली देशपांडे यांच्याशी चर्चा सुरू केलेली आहे. श्रोते हो, आज देखील त्या विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आहेत. मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. नमस्कार मॅम. नमस्कार. रुपाली, काल आपण आपल्या श्रोत्यांना सांगितलं की MIT मध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतर काही वर्ष इंडस्ट्रीमधला अनुभव घेऊन 2015 मध्ये MBA साठी म्हणून अमेरिकेत गेलेली ही मुलगी, आणि मग तिने तिकडे जाऊन NVIDIA सारख्या एका मोठ्या संस्थेमध्ये आता सध्या AI लर्निंग स्पेशलिस्ट म्हणून ती काम करते आहे. त्याच्यातही पुन्हा टीचिंग अँड एज्युकेशन या क्षेत्रामध्ये नव्या उद्योजकांसाठी आणि नवीन नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी आपण काही वर्कशॉप्स लीड करत आहात. आज आपण काल ज्या चर्चा केल्या होत्या त्याच्या थोडंसं पुढे जाऊयात. काल आपण आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या तरुणांना, ज्यांना काही व्यवसाय उद्योग करायचे या सगळ्यांना आपण असं सांगितलं की आपण नोकरीच्या शोधात किंवा व्यवसाय संधीच्या शोधात राहण्यापेक्षा आपण कोणत्या गोष्टीसाठी सुटेबल आहोत, आपण कशासाठी फिट आहोत हे पाहावं आणि मग पुढे जावं. या सगळ्याचा विचार करत असताना जग खूप वेगानं बदलतंय. इथले प्रवाह खूप वेगानं बदलत आहेत. त्याचं कारणही तुम्ही कालच सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, त्याचा वापर ज्या पद्धतीनं होतोय. तर हा जो वेगानं बदलणारा जो औद्योगिक प्रवाह आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं जुळवून घ्यावं, कसं अपडेट ठेवावं, काय सांगाल? खूपच गोष्टी चेंज होत आहेत. ज्या वेगाने चेंज होतात त्या वेगाचा जरा आपल्याला एक आयडिया देण्यासाठी मी एक अॅनॉलॉजी देऊ इच्छिते की आपण म्हणतो ना, एक कॉन्सेप्ट आहे डॉग इयर्स म्हणून. तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की 1 year ऑफ डॉग इज इक्वल टू 7 ह्युमन इयर्स असं आहे. तर तसंच AI इयर्स नावाची नवीन कॉन्सेप्ट आली आहे त्याच्यामध्ये की 1 month ऑफ AI इज इक्वल टू 1 year ऑफ इंडस्ट्री. ह्या वेगाने गोष्टी बदलत आहेत आता, असं चर्चेमध्ये येत आहे. त्यामुळे खरंच अवघड आहे आणि फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही पण सगळ्यांसाठीच खूप अवघड आहे हे जुळवून घेणं. एक गोष्ट जी मला खूप अप्लाय झालेली आहे किंवा इन जनरल मी माझ्या आजूबाजू बघते की तुमचे फंडामेंटल्स क्लिअर पाहिजेत. खूप महत्वाचं आहे हे. आज आपण AI बद्दल बोलतो, राईट? आधी हे होतं डीप लर्निंग होतं, मग त्यानंतर जेन AI, मग एजंटिक AI, फिजिकल AI, किती सारे AI येतील. पण तुमचे जे फंडामेंटल्स क्लिअर असतील ना तर कुठलाही AI येऊ देत तुम्ही इझिली कॅचअप करू शकता. तर बऱ्याच वेळेला काय होतं ना, आपण त्या जार्गन्सच्या मागे जातो आणि मग अरे नाही मला हे शिकायचं आहे, हे नाही पण आता नवीन काहीतरी नवीन शिकायचं आहे. तुम्ही फक्त फंडामेंटल्सवर फोकस करा सुरुवातीला. तुमचे फंडामेंटल्स पक्के करा. जसं फॉर एक्झाम्पल AI जर तुम्हाला शिकायचं असेल ह्याच्यामध्ये तर तुमचे जेन AIचे जे फंडामेंटल्स आहेत की मॉडेल काय आहे, टोकन्स काय आहेत, फाउंडेशन मॉडेल्स काय आहेत, कस्टमायझेशन काय असतं, रॅग काय, 7-8 फंडामेंटल्स आहेत. तर हे जर तुमचे पक्के असतील तर कुठलाही AI येऊ देत. मग उद्या एन्थ्रॉपिकनी MCP आणू देत किंवा कोणी नवीन काहीही ओपन AIनी नवीन टेक्नॉलॉजी आणू देत, तुम्हाला सहज ते कळतं व्हॉट इट मीन्स. तर मी ते सांगेन की तुम्ही फंडामेंटल्स पक्के ठेवा आणि देन कीप युअर सेल्फ अपडेटेड. देन इट्स व्हेरी इझी टू कीप अपडेटिंग. तुम्ही एखादी पोस्ट वाचलीत, तुम्हाला अगदी अख्खा आर्टिकल पण वाचायची गरज नाही. तुम्ही एखादा छोटीशी क्लिप बघितलीत, अरे नवीन असं आहे, ह्याचा अर्थ हे कनेक्ट होतं. फॉर एक्झाम्पल आता MCP म्हणजे इट्स अबाउट कनेक्टिंग AI विथ डिफरंट सोर्सेस. ओके, विच इज इफ यू अंडरस्टँड रॅग यू अंडरस्टँड MCP. तर हे असं जर असेल तर खूप सोपं जातात गोष्टी अपडेट ठेवायला. खरं म्हणजे आमच्या पूर्वजांनी असंच सांगून ठेवलंय आम्हाला पण की काय पाया पक्का करा. एकदा फाउंडेशन तुमचं पक्क झालं की त्याच्यावरती इमारत कशी बदलायची आहे किंवा काय काय त्याच्यात इंटेरियर काय काय चेंजेस होतील ते होत राहतील. पण तुमचा पाया पक्का असला पाहिजे. आणि बदलणाऱ्या प्रवाहामध्ये तुम्हाला फंडामेंटल्स क्लिअर असतील, अगदी पक्के असतील तर तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. आणि मला वाटतं की हाच नियम आहे ना जगाचा, बदलत राहणं. मग याच्यामध्ये बाजारात प्रवाहात जे काही सगळे बदल घडतात आहेत त्यासाठी मग स्वतःला बदलायला लागणार आहे. हो, अगदी. तर ते विद्यार्थ्यांनी कसं बदलावं स्वतःला, किंवा नवीन नोकरी करणारा किंवा नवीन व्यवसायाची स्वप्न पाहणारा कोणीतरी तरुण आहे तर त्याने स्वतःला कसं अपडेट करत राहावं, कसं बदलायला पाहिजे. मग पाया पक्का असणं हे तर गोष्ट सांगितलं. हो, अगदी अगदी. आणि जसं मी सांगितलं की आपण एक सतर्क राहणं खूप गरजेचं आहे की काय चालू आहे आजूबाजूला, कारण कोणी येऊन तुम्हाला सांगणार नाहीये हे चेंज होत आहे. तर मग ह्या सगळ्या ज्या मी गोष्टी सांगितल्या की तुमचं नेटवर्क
नेटवर्क छान असणं, की तुम्ही त्याच्याबद्दल चर्चा करणं, अरे हे नवीन काहीतरी आले, हे बोलण्यातून गोष्टी कळतात. म्हणजे ऑफकोर्स युट्यूब आणि आपलं ऑनलाईन मीडियम्स हे सगळे तर आहेतच. लिंक्डइन इज अ ग्रेट सोर्स टू कीप अपडेट. म्हणजे हे जे सगळे मोठे मोठे सीईओज आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, तुम्ही जर त्यांना फॉलो केलं तर नवीन काही आलं की ते अपडेट करतात त्या लिंक्डइनमध्ये. सो कीपिंग युअर सेल्फ अपडेटेड सगळ्या बाजूनी. आय थिंक असा एक स्पेसिफिक फॉर्म्युला अवघड आहे सांगणं, की ह्या 4-5 गोष्टी जर तुम्ही सातत्याने करत राहिलात की तुम्ही त्या इंडस्ट्रीशी कनेक्टेड लोकांशी तुम्ही टचमध्ये असाल, किंवा नवीन जर काही आलं तर कॉलिंग दॅट इंडस्ट्री एक्सपर्ट, काय वाटतं तुम्हाला, हाऊ इट चेंजेस युअर कंपनी पॉलिसीज, AI गव्हर्नन्समध्ये नवीन जर काही रूल आला तर हे कसं अफेक्ट होतं. तर ह्या तुम्ही जर चर्चा करत राहिलात तर तुमचं नॉलेज ऑटोमॅटिकली एनहान्स होत राहतं ह्याच्यामध्ये. आणि मग त्याला लागून जर काही कोर्सेस असतील तर तुम्ही ते कोर्सेस करा मग त्या ह्याच्याशी, आणि मग ते एक्सपर्ट्स सांगतील कुठला चांगला कोर्स आहे. कारण तुम्ही जर जनरल आज गुगल सर्च किंवा युट्यूबवर गेलात आणि बघितलं बेस्ट AI कोर्सेस किंवा कुठल्याही फील्डमधले, यू विल गेट लॉस्ट. तर अशा मी नेहमी म्हणते, तुम्ही माणसांना विचारा, तुमचे जे एक्सपर्ट्स आहेत तुमच्या फील्डशी रिलेटेड त्यांना विचारा, ते तुम्हाला छान गाईड करतील. आणि इव्हन आता फंडामेंटल्स जर शिकायचं असेल ना, इतके कोर्सेस आहेत फंडामेंटल्सचे, तुम्हाला कुठला ऍप्लिकेबल आहे. मग तुम्हाला डेटा सायन्स व्हायचं आहे का, ऍप्लिकेशन इंजिनियर व्हायचं आहे का, काय, त्या हिशोबाने पण गोष्टी बदलत राहतात. तर त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही हे सगळं नेटवर्किंग, लोकांशी बोला आणि थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज घ्या आणि त्याप्रमाणे मग तुम्ही अपडेटेड राहा. नाहीतर माहिती इतकी आहे की तुम्ही हरवून जाल त्या ह्याच्यात. एका साईडला आपण म्हणतो अपडेटेड राहणं, पण दुसऱ्या बाजूला यू ऑल्सो हॅव टू बी सिलेक्टिव्ह अबाउट इट, इज व्हॉट आय फील. तर हा बॅलन्स साधता आला पाहिजे. नेमकं खरं तर हे तरुण वयामध्ये अगदी सुरुवातीच्या काळामध्ये हेच करणं गरजेचं आहे आणि असंच चाचपडत शोधत राहणं गरजेचं आहे. पण जेव्हा आपण असं म्हणतो की एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या तरुणाला त्याच्या संपूर्ण करिअरचं नियोजन करायचं, आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी सांगितल्या तिथं सांगितलं आपण की तुम्ही महाविद्यालयात असतानापासूनच सुरुवात करा, कनेक्ट व्हायला लागा. आणि मग बरेचदा असं होतं की आपण एखाद्या क्षेत्रामध्ये ऍक्सिडेंटली जातो किंवा ज्या पद्धतीचं आपण शिक्षण घेतो तिथं जातो, पण तिथे गेल्यावर कळतं की करिअर किंवा आयुष्यभरासाठी ही कदाचित ही गोष्ट नाहीये. पुन्हा हा प्रश्न नेहमी पालकांना आणि विद्यार्थ्यांना, समाजातल्या सगळ्याच लोकांना ही गोष्ट पडली की करिअरचं नियोजन करावं तरी कसं, कारण कितीतरी वेगळ्या गोष्टी आहेत आणि आता बदलणारं जग तर खूप वेगानं बदलतंय. तर कोणत्या चुका करू नयेत आणि नेमकं काय करावं, काय मार्गदर्शन करावं? ऍब्सोल्युटली. तर मग करिअरचं नियोजन हा खरं तर खूप मोठा टॉपिक आहे तसा. आणि कधी कधी ना भीती पण वाटते, अरे करिअर पुढचे 40 वर्षांचं जवळजवळ नियोजन, इट्स डॉन्टिंग राईट एवढ्या ह्याच्यामध्ये. तर काही मुलांना खूप क्लॅरिटी असते या ह्याच्यामध्ये, नाही मला ह्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये जाऊन कंपनी काढायची आहे किंवा मला सीईओ जे काय असेल लिडरशिप हे. तर त्यांच्यासाठी मी असं सांगेन की कधी कधी काय होतं ना, जेव्हा तुमचा करिअरचा ग्राफ तुमच्या डोक्यात असतो, जरुरी नाही की तुमची सुरुवात त्या दृष्टीने होईलच, पण जिथे तुम्हाला लर्निंग ऑपॉर्च्युनिटी आहे तिथे तुम्ही उडी मारा, मी असं म्हणेन. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा प्रवाह शोधा. जेव्हा तुमचा एक लर्निंग माइंडसेट असतो, ऑपॉर्च्युनिटीज मिळत जातात तुम्हाला. आणि त्या मुलांना असं सांगेन की ज्यांना क्लॅरिटी नाहीये की मला काय करायचंय, तर घाबरून जायचं काही कारण नाही. मी त्यातली आहे, एंडला काय मला नेक्स्ट स्टेप माहितीये काय करायची. तर तेवढं जरी असेल ना, जे मिळेल ते घ्या विथ इनफ क्लॅरिटी. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला करायचं आहे त्याच्या जवळपास जरी जाणारं असेल ना, इट्स ओके, त्याच्यानंतर तुम्ही फिगर आउट करा. तर मला एक उदाहरण द्यावंसं वाटेल माझ्या एका दुसऱ्या कलिगचं. मी जेव्हा प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये होते एनव्हिडियामध्ये, जेव्हा मी युएसमध्ये लागले, त्यानंतर मग मी 1-1.5 वर्ष प्रॉडक्ट मॅनेजमेंट केलं आणि मला लक्षात आलं मला हे आवडत नाही. जो मला माझा जो ड्रीम जॉब होता खरं तर, ही पण एक गोष्ट मी बघितली आहे की अरे मला हे करायचंय, पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये उतरल्यावर नाही हे नाही मला, असं होऊ शकतं. आय थिंक इट्स ओके. कदाचित बाहेरून रॅपर वेगळं दिसतं, आत काही वेगळं. एक्झॅक्टली, आत काही वेगळं असतं. आणि मे बी असं वाटतं की मे बी मी फिट नाही किंवा मला नाही मजा येते. आणि शेवटी मला असं वाटतं आयुष्य छोटं आहे, त्यामुळे जे आपल्याला आवडत नाही त्याच्यामध्ये नाही जास्त हे, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचा मार्ग शोधा, मार्ग असतात. त्यामुळे मग तेव्हा मी दुसरा रोल बघत होते आमच्या इंटरनली आणि मी चेंज केला रोल त्यावेळेला. त्याच वेळेला ना एक खूप यंग मुलगा होता, 22-23 वर्षाचा माझा कलिग. तो दुसऱ्या टीममध्ये होता, तो डिजिटल मार्केटिंग करायचा आणि त्याला प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये यायचं होतं. आणि एस्पेशली सिलिकॉन व्हॅलीमध्ये प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये इट्स व्हेरी हार्ड टू गेट इन. तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो, हे म्हणजे खूपच सगळ्या डायनॅमिक्स आहेत. तर त्यानं खूप स्मार्ट गोष्ट केली एक. त्यानं काय केलं, तो डिजिटल मार्केटिंग करत होता, तो खूप क्लोजली काम करायचा प्रॉडक्ट मॅनेजमेंट आमच्या सगळ्या टीमशी. तर माझा जो बॉस होता त्यानं त्याला अप्रोच केलं आणि त्यानं सांगितलं, अरे मला ना खरंच प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये करायचंय, तर तू एक काम कर ना, मला तू काहीतरी काम दे, मला इंटर्न म्हणून ठेव. तो म्हटला मी काय करतो, मी 6 वाजेपर्यंत माझं काम करतो, डिजिटल मार्केटिंग डे जॉब आहे तो. 6 नंतर मी प्रॉडक्ट मॅनेजमेंटचं थोडंसं मग त्यानं त्याला रिसर्चचे काही प्रोजेक्ट्स दिले याच्याशी रिलेटेड. आणि तो म्हटला ठीक आहे तू हे करून आण.
त्यांनी इतकं छान काम केलं त्याच्यात, कारण त्याला त्यात गती होती, आवड होती, की मी जेव्हा मूव्ह आउट झाले त्या रोलमधनं दुसरीकडे, माझ्या ठिकाणी त्याला घेतलं. 23 वर्षाचा मुलगा, प्रॉडक्ट मॅनेजर, आणि आज ही इज अ सक्सेसफुल प्रॉडक्ट मॅनेजर. तर ह्या पण गोष्टी आहेत की तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल आणि ती मिळाली नाही, इट्स ओके, तुम्ही उडी मारा त्यात आणि बघत राहा. इंटरनली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, तिथे तुम्ही स्विच करा गोष्टी, लोकांशी बोला. परत नेटवर्किंग आलं त्याच्यामध्ये, राईट, रॅपो बनवणं आणि थोडंसं तुमच्या कम्फर्ट झोन मधनं पण बाहेर जाणं, की 6 नंतर हे ठीक आहे मी करतो, नवीन मी शिकून हे करून त्यानं दाखवलं आणि त्याला मिळाली ही ऑपॉर्च्युनिटी. तर मी म्हणेन की हा जर अप्रोच असेल ना, तर मग तुमचं करिअर प्लॅनिंग बिकम्स व्हेरी इझी. मग तुम्हाला पिव्होट करायचं असेल किंवा तुम्हाला एका पर्टिक्युलर मार्गाला जायचं असेल, सहज शक्य. पण त्यासाठी आधी तुम्ही त्याच्यात ती उडी घेतली पाहिजे, पहिली उडी, असं वाटतं मला. खरं तर हे समुद्रात सेल करण्यासारखं आहे, फक्त कंपास बरोबर ठेवायचा. पण मध्ये काही आलं तर अजून इकडे तिकडे बदलत, दिशा बदलत पुन्हा एकदा आपल्या देशावरती येणं, आपल्याला हव्या त्या डेस्टिनेशनला पोहोचणं हे गरजेचं आहे. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर आपण ऐकतो आहोत नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमामध्ये रुपाली देशपांडे यांना. रुपाली, मगाशी आपण सांगत होतो की आपलं करिअर निवडणं किंवा करिअरचं नियोजन करणं खरं हा मोठा टास्क आहे, आणि तो हळूहळू करत आपल्याला तो उलगडावा लागणार आहे. पण मग जेव्हा या सगळ्या करिअर निवडीच्या काळामध्येच, त्याच काळामध्ये आपल्याला काही आपले कौशल्य म्हणजे स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, काही इतर उपक्रम करायचे आहेत. तुम्ही म्हणाल की आता आपण एक्स्ट्रा काम केलं पाहिजे, काहीतरी वेगळं काम केलं पाहिजे. या सगळ्यांचा सांगड घालत असताना अनेकदा फ्रस्ट्रेशन येतं, नेमकं समोर मार्ग दिसत नाहीत. अशा वेळेला काही कोणाची मदत मिळू शकेल का? काय गाईड कराल? डेफिनेटली. म्हणून तर मग मेंटर्स खूप महत्वाचे आहेत या ह्याच्यामध्ये, की कोणीतरी तुम्ही ज्यांच्याशी तुमचं मन मोकळं करू शकाल, की मला आता स्टक वाटतंय, तर मी कुठल्या डिरेक्शनला जाऊ. मग आणि मग दॅट मेंटर कॅन हेल्प यू अनपॅक तुम्हाला नक्की काय करायचंय, नक्की कुठल्या डिरेक्शनमध्ये जायचंय. मी एक गोष्ट सांगेन, एस्पेशली जी आजच्या काळात खूप रेलेव्हंट आहे, एस्पेशली जे टेक्निकल फील्डमधनं येतात हे स्टुडंट्स आहेत, त्यांनी थोडंसं ना डोमेन नॉलेज घ्यावं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर कम्प्युटर इंजिनिअरिंग असाल, खूप टेक्निकल असेल, तर एखादी स्पेसिफिक इंडस्ट्री जी तुमच्या आवडीची असेल, कुठली असू शकेल, कारण आता जनरल इंडस्ट्रीज किंवा कंपन्या पण ना इंडस्ट्री फोकस सोल्युशन्स बनवत आहेत, कारण प्रत्येक इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट वेगळी आहे. असं जेनरिक खूप कमी, म्हणजे कमी कमी होत चाललंय त्या ह्याच्यामध्ये. आणि जेव्हा तुम्हाला ते डोमेन नॉलेज पण असतं ना, बॅक्ड विथ युअर टेक्निकल स्किल्स, यू आर इंडिस्पेन्सिबल. म्हणजे खूप व्हॅल्यू असतं अशा रिसोर्सेसना. तर थोडंसं मी म्हणेन डोमेन नॉलेज घ्या तुम्ही. फक्त टेक्निकल इट इज गुड, पण त्याचं ऍप्लिकेशन काय आहे तर थोडंसं त्या दृष्टीने तुम्ही हे करा. फॉर एक्झाम्पल, आता तुमचं मास कम्युनिकेशन ह्या ह्याच्यामध्ये, मीडिया अँड एंटरटेनमेंट, राईट, जर ही ब्रॉड आपण ही इंडस्ट्री बघितली, ह्याच्यामध्ये केवढ्या टेक्नॉलॉजी प्लेज अ व्हेरी की रोल. तर एखाद्या जर मुलाला मुलीला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, अच्छा मी जे शिकतोय, माझे जे टेक्निकल स्किल्स आहेत ते ह्या स्पेसिफिक इंडस्ट्रीला कशी अप्लाय होऊ शकते, या आहे ना. मग त्या दृष्टीने तुम्ही तिथल्या लोकांशी नेटवर्किंग करायला सुरू करा, हे करा. मग तसे तुम्हाला मार्ग मिळू शकतील. फ्रस्ट्रेशन कुठे येतं ना, जेव्हा तुम्ही परत समुद्रामध्ये उडी मारता आणि तुम्हाला माहित नाही नक्की कुठे जायचंय किंवा काहीच डिरेक्शन नाहीये तुम्हाला, मला हे शिकायचंय, मला तेही शिकायचंय, मला तेही शिकायचंय, तेव्हा होतं. एक साधारण एक मार्ग असेल ना, मग तुम्हाला आयडिया येते. आणि मग तुम्ही जसं त्या एका इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही जात गेलात आणि तुमच्या लक्षात आलं, अरे नाही, ही मीडिया एंटरटेनमेंट जशी आहे, साधारण ही ऑइल अँड गॅस जी इंडस्ट्री ती पण त्याच्याशीच साधारण त्यांचे प्रॉब्लेम्स किंवा त्यांचे काइंड ऑफ सिमिलर आहे. व्हिज्युअल हे आहे किंवा डिझाईन आपण म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये डिझाईन इट्स काइंड ऑफ सिमिलर टू, इट्स अबाउट कॉन्टेंट क्रिएशन, राईट, ह्याच्यामध्ये डिझाईन इंजिनिअरिंग ह्या ह्याच्यामध्ये. तर असं तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप होत जाते आणि तुमची एक्सपर्टीज मला असं वाटतं डेव्हलप होत जाते. तर हे एक आहे. आणि जे नॉन टेक्निकल आहेत, मी असं म्हणेन की थोडंसं टेक्निकल त्यांनी जर शिकलं, कारण आता AI आणि ह्या टेक्नॉलॉजी, सो आय ऑलवेज से टेक्नॉलॉजी इज नो लॉंगर इन इंडस्ट्री, इट इज पार्ट ऑफ एव्हरी इंडस्ट्री. त्यामुळे तुम्ही जर कोर ब्रांचेसमध्ये असाल, मेकॅनिकल असाल किंवा बिझनेस साईडला असाल, तर तुम्ही AI किंवा टेक्नॉलॉजी तुमची इंडस्ट्री कशी बदलू शकेल ह्या दृष्टीने तुम्ही जर थोडासा विचार करायला सुरू केलं, तर मला असं वाटतं तुमची स्किल सेट डेव्हलप व्हायला, मग तुम्ही त्या दृष्टीने कुठले कोर्सेस आहेत, कुठले मेंटर्स आहेत, त्याप्रमाणे तुम्ही मग त्याच्या थ्रू नॅव्हिगेट करू शकाल. कारण म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही सांगता आहात, विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःमध्ये मोल्ड करत राहायला पाहिजे. मला एक तुमचा ऐकता ऐकता असा एक प्रश्न पडला की खरं तर कुठंतरी एक व्यवसाय ज्याला करायचा आहे किंवा नवीन काहीतरी ज्याला करायचं आहे, त्याच्या विचारसरणीच तशी असली, माइंडसेट असला पाहिजे. एंटरप्रेन्युअरशिपवाला एक माइंडसेट पाहिजे, अशी उद्योजकीय विचारसरणी असायला पाहिजे. तर मग ह्या उद्योजकीय विचारसरणी म्हणजे नेमके काय, आणि मग तिकडे जाण्यासाठी आपण कशा पद्धतीने सुरुवात करू शकू? हे उद्योजकीय विचारसरणी, एंटरप्रेन्युअरल माइंडसेट आपण जे म्हणतो, दॅट इज प्रायमरीली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. की पहिला तर मला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, रादर दॅन की मला एखादं काम करायचंय.
अँड देन इट बिकम्स आउटपुट बेस्ड, अच्छा. नॉट जस्ट अ टास्क, हा. राईट. तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा माइंडसेट. मग तो प्रॉब्लेम कुठे सॉल्व्ह आहे, प्रॉब्लेम्स तर किती आहेत. हो. मग त्यावेळेला एखादा एंटरप्रेन्योर काय करतो, मला कशामध्ये आवड आहे, कुठल्या प्रॉब्लेमशी मी कनेक्ट करू शकतो किंवा शकते, त्याप्रमाणे ते सिलेक्ट करतात, राईट. तर तो अप्रोच घेणं, सो दॅट इज एंटरप्रेन्योरियल माइंडसेट. आणि दुसरी गोष्ट, त्यालाच स्टक न राहता आपलं अव्हेन्यू ओपन ठेवणं, तेही महत्वाचं आहे. कधी कधी काय होतं, त्या प्रॉब्लेमशी त्या ह्याच्याशी आपण इतके हे होतो आणि त्याच्यामध्येच गुंतत राहतो. सो रिअल एंटरप्रेन्योर इज समबडी हू इज रेडी टू पिवोट, की अरे नाही, ह्याच्यामधनं हा मार्ग आहे, इथे जास्त मी व्हॅल्यू ऍड करू शकतो, किंवा ह्याच्यामधनं असं, तर ते पिव्होट करत राहणं त्या ह्याच्यामध्ये. आय थिंक तो एक एंटरप्रेन्योर माइंडसेट आहे. आणि रेडी टू फेल. सिलिकॉन व्हॅलीमध्ये एक फेल्युअर इज सेलिब्रेटेड असं आहे तिकडे. आणि हे मी खूप शिकले तिकडे गेल्यावर, की ते म्हणतात, इनफॅक्ट जेव्हा कॅन्डिडेट्सना इंटरव्ह्यू करतात, आणि जनरली आता सपोज आपल्याकडे जर एक टिपिकल कॅन्डिडेट आला, त्यांनी 2 कंपन्या चालू केल्यात आणि त्या दोन्ही कंपन्या फेल झाल्या, तर आपण अरे फेलियर असं आपण हे करतो. तिथं ते व्हॅल्युएट, ते म्हणले नाही, वी वॉन्ट यू, कारण आता तुला माहिती आहे का फेल झालं, तुझं लर्निंग आहे आणि परत आता तू उभा राहिलास त्याच्यातनं, त्यामुळे तुझा एक्सपिरियन्स खूप आहे. सो दे ऍक्च्युअली व्हॅल्यू फेलियर मोर दॅन सक्सेस. म्हणजे सक्सेस ठीक आहे, पण फेलियर म्हणजे नाव यू नो दॅट दीज थिंग्स डोंट वर्क. तर त्याच्यामुळे त्या फेलियरकडे बघायचा दृष्टिकोन पण आपला थोडासा वेगळा पाहिजे एंटरप्रेन्योरियल माइंडसेटमध्ये. बरेच लोक, आणि नोकरीत पण आहे, ले ऑफ जेव्हा होतो, मी किती उदाहरणं बघितलेत. ले ऑफ झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं काहीतरी चालू केलंय, त्यांनी पूर्ण त्यांचं फील्डच चेंज केलं त्या ह्याच्यामध्ये. सो त्याच्याकडे फेलियर न बघता एक ऑपॉर्च्युनिटी बघणं, आय थिंक दॅट इज एंटरप्रेन्योरियल माइंडसेट. तर तो जर असेल ना, तर मग स्काय इज द लिमिट. खरं म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं ना, की असं एक माइंडसेट हवा, पण हा माइंडसेट व्यक्तिगत किंवा एखाद्या गटाचा नव्हे, तो समाजाचा झाला पाहिजे. काय सांगाल, समाज आपला विचारसरणी कशी असली पाहिजे, की जेणेकरून इतरांना आपण सपोर्ट करू शकू? एक तर जसं मी सांगितलं, आपला फेलियरकडे बघायचा दृष्टिकोन, तो फक्त त्या व्यक्तीचा नाही, जर तो समाजाचा बदलला तरच त्याचं ट्रान्सलेट होईल काहीतरी छान आउटपुटमध्ये. एक तर ते आहे. आणि दुसरं मी असं म्हणेन, की आता आपल्या वेळेला जेव्हा आपण ग्रॅज्युएट झालो, गोष्टी किती वेगळ्या होत्या. इनफॅक्ट मला आज एक्झॅक्टली 20 वर्ष झाली नोकरीला लागून. 25 ऑगस्ट 2005 साली मी फर्स्ट डे ऑफ माय जॉब, आय वुड से, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये. तर त्यावेळेला गोष्टी किती बदलल्यात. आपण एक रेझ्युमे बनवायचो, पाठवायचो, म्हणजे इट वॉज सो सिम्पल, राईट. आता तसं नाहीये. आता गोष्टी इतक्या चेंज होतात. जसं मी ते AI इयर्स आणि ती अॅनॉलॉजी सांगितली, तर मला असं वाटतंय त्या स्टुडंट्सना ठीक आहे, आपण सांगतो हे करा ते करा, सगळं आहे, कुठेतरी आपण ऍज अ समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि त्यांची मदत केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर एखादा खरंच मेहनती मुलगा मुलगी आहे, जो प्रोजेक्ट बघतोय, आणि आपण जर एक उद्योजक असू किंवा एक कॉर्पोरेटमध्ये असू, आणि जर ऑपॉर्च्युनिटी असेल, तो प्रोएक्टिव्हली त्याला ते काम देणं. कधी कधी असं होतं, तुम्ही त्याला फायनान्शियल मोबदला नाही देऊ शकत, कधी फॉर सम रिझन, बट इट्स ओके, ऍटलीस्ट ते लर्निंग तरी त्याला मिळतंय ना. रादर दॅन कधी कधी, आय डोंट नो इफ आय शुड से दिस, पण कधी कधी असं नवीन कॉलेज ग्रॅज्युएटला काही एक्सप्लॉइट पण केलं जातं, राईट, त्या ह्याच्यातनं. तर ते आता खूप गोष्टी बदलत आहेत. तर थोडंसं एम्पॅथेटिकली त्यांच्याकडे बघून आपण एक समाज म्हणून जर एकत्र आलो, त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या, त्यांना काही प्रोजेक्ट्स दिले, त्यांना काही मार्गदर्शन केलं, तर मला असं वाटतं ॲज अ समाज म्हणून आपली जबाबदारी आहे त्या सगळ्या ह्याची. कारण आपण जेव्हा ग्रॅज्युएट झालो आणि ते ज्या काळात ग्रॅज्युएट होत आहेत, जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे ते खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. जेव्हा रुपाली एवढी सगळी माहिती सांगते, समाजाबद्दल आपण सांगतो, प्रत्येक व्यक्तीला आपण कसं त्याचे स्किल सेट असायचं हे सगळं सांगतोय, तेव्हा जाता जाता स्वतःला लवचिक ठेवण्यासाठी, स्वतःला अपडेटेड ठेवण्यासाठी, आणि नेमका जॉब मिळणं किंवा नेमक्या करिअरमध्ये मी जाणं, यासाठी एक असा सल्ला जो सांगायचा असेल, नेटवर्किंग ही आपण खूप मोठी गोष्ट सांगितलीच आहे, त्याशिवाय काय सांगाल? एक जर सांगायचं असेल तर आय वुड से कंटिन्युअस लर्निंग. मी हेच सांगेन, कंटिन्युअस लर्निंग. आणि जसं मी म्हटलं की फेलियरची भीती जी आहे ती काढून टाकून त्याचा अप्रोच बदलणं, की नाही, मला ह्याच्यातनं मला लर्निंग मिळतंय. आणि अजून एक आहे की गोष्टी करत राहा, आणि करत राहा ह्या दृष्टीने की मला शिकायला मिळतंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला ह्या कॉन्फरन्समध्ये जायचं कारण मला शिकायला मिळणार आहे, मी ह्या व्यक्तीशी बोलणार आहे कारण मला शिकायला मिळणार आहे. तर हा कॉन्स्टंटली जर एक अप्रोच असेल ना, तो ऑटोमॅटिकली मार्ग ओपन होत राहतो. तर मी हे म्हणेन की कंटिन्युअस लर्निंग, आणि प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी ही एक लर्निंग ऑपॉर्च्युनिटी आहे हे बघत जर तुम्ही तुमची वाटचाल केलीत तर खूप सोप्या होतील गोष्टी. आणि बाकीच्या तर गोष्टी आहेतच की आय नो सोशल मीडिया आहे, कम्पॅरिझन असतं, हे असतं वगैरे, ह्या ह्याच्यामध्ये आपण बघतो. तो थोडासा तो जरा नॉईज थोडासा हे कमी करून आपण आपल्या ह्याच्यावर फोकस जर केलं तर मला असं वाटतंय खूप सोपं होईल. आता ठीक आहे, मी आता छोट्या कंपनीत आहे, कोणतरी मोठ्या कंपनीत लागला असं, अरे त्याला पण मला आता शिकायला मिळतंय ना, आय एम गोइंग टू यूज दिस ॲज अ स्टेपिंग स्टोन
टू टेक दॅट बिगर लीप. तर ही क्लॅरिटी असणं आणि ह्या एका भावनेने काम करणं, आय थिंक त्याच्यामध्ये तुमची प्रगती आहे. लॉंग टर्म विचार करा, तर शॉर्ट टर्म करू नका. लॉंग टर्म पुढे जाऊन मला ही उडी मारायची आहे, हे शिकायचंय मला. आय थिंक हा माइंडसेट किंवा हा एक विचारसरणी असेल तर खूप फायद्याचं होईल त्या ह्याच्यामध्ये. वा, खरं तर रुपाली, तुझ्या सांगण्याचा जर गोषवारा काढायचा झाला तर स्वतःकडे बघा, आत पहा, तुम्ही कुठे फिट होऊ शकता. सतत प्रयत्नशील राहा आणि प्रयत्नशील म्हणजे नेटवर्किंग पण करत राहा. ज्या क्षेत्रात आहात तिथं फोकस राहा आणि त्या क्षेत्राशी संबंधित अनेक साऱ्या लोकांना फेल्युअरची भीती न बाळगता भेटत राहा आणि त्याच्यातून काही नवीन गोष्टी घडवत राहा. ऍब्सोल्युटली. सतत नवीन ट्रेंड्सकडे पहा. पळत राहा. एक उदाहरण देऊ मी, जर वेळ असेल तर. खूप लेटेस्ट न्यूज आहे. ओपन AI इंडियामध्ये ऑफिस चालू करते. मोठी न्यूज झाली आहे त्यामध्ये. आणि आय एम शुअर हे सगळे ग्रॅज्युएट्स, यंग प्रोफेशनल्स, दॅट्स अ ड्रीम कंपनी, राईट? ओपन AI स्टार्टअप, सगळ्यांना तिथं जायचंय, राईट? या ह्याच्यामध्ये. सो जनरल मला वाटतं माइंडसेट जो मी बघते जेव्हा मी स्टुडंटशी बोलते, अरे नाही, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, काय आहेत, मी कुठे काय शिकू, ह्या माइंडसेटनी जातात. रादर दॅन आपण थोडासा आपला दृष्टिकोन चेंज केला. अच्छा, ओपन AI इंडियामध्ये येते, काय येतं इंडियामध्ये, त्यांना काय करायचंय, गव्हर्नमेंट बरोबर करायचंय, अच्छा त्यांना एंटरप्राइजेसमध्ये AI अडॉप्शन करायचंय म्हणून येत आहेत ते, कुठल्या स्पेसिफिक इंडस्ट्रीजमध्ये त्यांना करायचंय, किंवा आता इंडियामध्ये येते कारण टॅलेंट पूल आहे, डेव्हलपर कम्युनिटी खूप आहे. दुसरी एक गोष्ट आहे की आपल्याकडे विविधता खूप आहे. रिजनल मॉडेल्स आज अवेलेबल नाही आहेत, तर त्यांना ते रिजनल मॉडेल्स क्रिएट करायचे ह्या याच्यामध्ये. तर रिजनल मॉडेल्स क्रिएट करायला तुम्हाला डोमेन नॉलेज पाहिजे, जे इथल्या टॅलेंटमध्ये आहे. सो रादर दॅन जस्ट की मी आता पायथॉन शिकू का मी कुठलं नवीन AI टूल शिकू, ह्याच्यापेक्षा हा होलिस्टिक विचार करणं, हे ट्रेंड की ते का होतंय आणि मग मी कुठे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो त्या ह्याच्यामध्ये. तर ह्या दृष्टीने विचार करणं, जे आपण ट्रेंड्स फॉलो करणं म्हणतो ना, मला वाटतं हा थोडासा जर अप्रोच, आणि हे बोलून येतं. थोडं तुम्ही वाचा, थोडं लोकांशी चर्चा करा इंडस्ट्रीमधल्या, ते तुम्हाला हा पर्स्पेक्टिव्ह देतील ह्याच्यासाठी. अच्छा, मग हे आहे, मग माझ्याकडे स्किल, अरे मला मराठी येतं, जर मराठी मॉडेल बनवायचं असेल ओपन AIला तर, आणि मला माझ्याकडे जर टेक्निकल स्किल असेल आणि डोमेन नॉलेज असेल, आय एम इंडिस्पेन्सिबल. सो लेट मी ट्राय अँड डेव्हलप माय सेल्फ इन दॅट फॅशन अँड देन गो अँड अप्लाय. सो नाव आय एम एबल टू कॉन्ट्रीब्यूट बेटर टू ओपन AI. वाय वुड ओपन AI टेक यू? हे एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर हे आहे. नाही, खरंच खूपच महत्वाची आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण आपल्या श्रोत्यांना देत आहोत. श्रोते हो, खरं तर 20 वर्षांचा अनुभव आहे रुपाली देशपांडेंना. त्यांनी आपला सगळा अनुभव आपल्यासमोर मांडलाय, खूप सारी उदाहरणं आपल्याला सांगितली, आणि मला वाटतं की आमचे सगळे श्रोते तुमच्या बोलण्यातून नक्कीच प्रेरित होऊन आपली विचारसरणी नक्की बदलतील आणि आपल्या संपूर्ण मराठी कम्युनिटीला ते फायदेशीर असणार आहे. येणारी तरुण पिढी विद्यावाणीचे तसेच रुपाली देशपांडेंचे खूप खूप ऋणी असेल. आणि मला वाटतं की तुम्हाला श्रोते हो हा कार्यक्रम आवडला असेल तर नक्कीच विद्यावाणीशी कनेक्ट करा. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा. त्यासाठी आमचा नंबर आहे 7447221074, अर्थात 744-722-1074. श्रोते हो, आज रुपाली देशपांडे आपल्याकडे आल्या आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमाच्या मालिकेमध्ये पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळेला पुन्हा भेटूयात अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. मित्र, आताच आपण कॅम्पस टू कॉर्पोरेट या विषयावरील रुपाली देशपांडे यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकलं. त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने विद्यावाणीवरून ऐकलात. हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता आणि पुनःप्रसारण सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 4 वाजता ऐकू शकता. या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला vidyawani@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. ऐकत राहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.